Okay, take a look at practice set 1.2 from chapter number 1. Compare the following numbers. Compare means लहान कोण मोठा कोण हे ठरवणे. समजा 7 and 2. Obvious 7 मोठा होईल. Second one 19 and 3. 19 is greater than 3. Another example 0 and 8. Once again 8 is greater. हे तर आम्हाला दुसरीपासून येतं सर. व्हॉट्स द न्यू? ओके, मी कुठे नाही म्हटलं. मग हे घ्या नवीन एक -7 and 2. जेव्हा एक नंबर निगेटिव्ह असेल तर तोच लहान दाखवायचा, म्हणून इथे -7 विल बी स्मॉलर. सेकंड वन -19 and 3. वन्स अगेन 19 हवं मायनस साईन, म्हणून -19 लहान होईल. अजून एक 0 and -8. आता तुम्ही म्हणाल 0 लहान नाही, 8ला मायनस साईन आहे, मग तोच लहान होईल. अरे 0 पेक्षा लहान? हो, ऑलवेज नंबर विथ निगेटिव्ह साईन हे 0 पेक्षा लहानच असतात. आता दोन्ही नंबर निगेटिव्ह असले तर फॉर एक्झाम्पल -7 and -12. आता या दोघात मोठा डिजिट ऑर नंबर विथ निगेटिव्ह साईन शोधायचा आणि तोच लहान दाखवायचा, म्हणून नंबर 12 विथ निगेटिव्ह साईन हा लहान होईल. नेक्स्ट वन -9 and -33. हिअर बिगर नंबर विथ मायनस साईन इज 33, हेन्स -33 विल बी स्मॉलर. अजून एक बघूया -11 and -8. इथे 11 हा मोठा दिसतो आणि त्याला मायनस साईनही आहे, म्हणून तो लहान होईल. सर माझा एक प्रश्न आहे सर. सर समजा नंबर्स फ्रॅक्शनमध्ये असले आणि जर त्यांचे साईन्स सेम असतील मग कसं करायचं सर? ओके, गुड क्वेश्चन. आपण दोन फ्रॅक्शन्स घेऊ 7/3 and 8/5. फ्रॅक्शन्सचे कंपॅरिझन करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा. दॅट इज पहिल्यांदा फर्स्ट फ्रॅक्शनच्या खाली आपण 7 and 5चे मल्टिप्लिकेशन लिहायचे, वेअरॅज दुसऱ्या फ्रॅक्शन्सच्या खाली 8 and 3चे मल्टिप्लिकेशन लिहायचे. नेक्स्ट स्टेप 7 × 5 35 and 8 × 3 24. आता या दोघांपैकी बिगर आन्सर कुठले हे चेक करायचे आणि ज्या फ्रॅक्शन खाली मल्टिप्लिकेशनचा आन्सर जास्त दिसेल तो बिगर समजायचा, म्हणून ऑब्वियस 7/3 विल बिकम बिगर. अजून एक एक्झाम्पल बघूया 11/13 and 9/8. फर्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन, हेन्स 11 × 8 and 9 × 13. 11 × 8 88 and 9 × 13 117. आता या दोघात 117 मोठा, म्हणून त्या बाजूकडील फ्रॅक्शन मोठा असेल, म्हणून 11/13 and 9/8 मध्ये 9/8 मोठा असेल. ओ सर कळालं सर. ओके, गुड. आता दोन फ्रॅक्शन्स घेऊया जे निगेटिव्ह असतील. फॉर एक्झाम्पल -9/13 and -7/10. परत तेच फर्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लाय, दॅट इज -9 × 10 and -7 × 13. हेन्स -9 × 10 -90 and -7 × 13 इज इक्वल टू -91. आता या दोघात -91 हा स्मॉलर आणि म्हणून त्या बाजूला असणारा फ्रॅक्शन -7/10 छोटा असेल.